आपल्या नोटावर जरी महात्मा गांधीजींचा फोटो असला तरी त्या नोटा जी चलनात आणणारी संस्था आहे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही स्थापन करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा होता तो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कसा हा वाटा होता याच्याबद्दलच माहिती पाहूया आपण। तर 1923 साली डॉक्टर आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला होता। या ग्रंथामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा कसा ब्रिटिशांनी ह्रास केलेला आहे, त्याच पद्धतीने चलन व्यवस्था उद्योग कसे भारतातले ढासळलेले आहे याच्याबद्दल सगळी माहिती दिली होती। आणि या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या प्रबंधावरच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्रामधली डॉक्टरेट पदवी दिलेली होती। हा ग्रंथ आल्यानंतर इंग्रजांनी 1926 साली भारतामधली ही ढासळलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आणि याच्यावर शिफारसी करण्यासाठी हिल्टन यंग कमिशन किंवा त्यालाच रॉयल कमिशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे भारतामध्ये पाठवलेलं होतं। आणि हे जे हिल्टन यंग कमिशन जे आहे यांनी आपल्या भारताची चलन व्यवस्था, अर्थव्यवस्था, उद्योग याच्याबद्दल सगळ्या ज्या अभ्यास केला होता तो सगळा अभ्यास द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर आधारला होता। आणि त्यांनी ज्या शिफारसी केल्या होत्या त्या सर्व शिफारसी सुद्धा प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामधल्याच होत्या। आणि हिल्टन यंग कमिशनने देशामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली होती। ती शिफारस सुद्धा पहिल्यांदा द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्येच दिलेली होती। म्हणजे खरा सिंहाचा वाटा जो होता रिझर्व्ह बँक स्थापन करण्यामध्ये तो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। आणि त्याच्या आधारावरच या कमिशनच्या शिफारसीनेच आजच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली। कायदा 1934 चा होता, लक्षात ठेवा। या बँकेचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 साली झालेलं आहे। आरबीआय बद्दल सांगायचं झालं देशाची मध्यवर्ती बँक आहे आणि देशात चलन पुरवठा करणं तसंच आर्थिक नियमन करणं आणि देशाचं मौद्रिक धोरण जाहीर करणं ही कामं आरबीआय करत असते। एक गव्हर्नर असतो आरबीआय मध्ये आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न स्मिथ आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी डी देशमुख आणि सध्या 26वे आरबीआयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा। या बँकेचं पहिल्यांदा मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी होतं, पण 1937 पासून आरबीआयचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। अशाच पद्धतीने ज्या महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी असतात त्या दररोज आपण पीडीएफ स्वरूपात आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर अपलोड करत असतो। त्यामुळे सर्वांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा। ही सुविधा सर्वांसाठी मोफत आहे।